राजस्थानचं ते रखरखतं वाळवंट आणि 11 मे 1998ची ती दुपार. अचानक जमिनीतून असा काही स्फोट होतो की आकाशात धुराचे प्रचंड लोट उठतात. अमेरिकेची गुप्तचर संघटना CIA तर काही काळ समजलंच नाही की नेमकं काय घडलं. पण मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका स्फोटाची नाहीये, तर ती एक गोष्ट आहे पोखरण अणुचाचणीची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अणुचाचणी म्हणजे नक्की काय आणि ती का करावी लागते, हे सगळं मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी चॅनलला फॉलो करा. नमस्कार, मी अश्विनी. सोप्या भाषेत सांगायचं तर अणुचाचणी म्हणजे स्वतःचा अणुबॉम्ब तयार करण्याची आणि तो व्यवस्थित काम करतोय का हे तपासून पाहण्याची प्रक्रिया. एक अणुबॉम्ब हजारो साध्या बॉम्बपेक्षा जास्त शक्तिशाली असतो. तो जर एकदा फुटला तर एका क्षणात अख्खं शहर राख करू शकतो. ज्या देशाकडे हे तंत्रज्ञान असतं त्या देशावर हल्ला करण्याची कोणीही हिंमत करत नाही. थोडक्यात काय तर अणुचाचणी करणं म्हणजे जगाला हे सांगणं की आम्ही आता कमकुवत नाही. आमच्याकडे आता स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. या प्रवासाची पहिली ठिणगी टाकली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. 18 मे 1974ला त्यांनी पोखरणमधील पहिली चाचणी केली, ज्याचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा. जगाला वाटलं की भारत फक्त शेतीवर लक्ष देतोय, पण भारताने गुपचूप अणुशक्तीचा पाया रचला होता. अमेरिकेला हे अजिबात आवडलं नाही. त्यांनी भारतावर निर्बंध लादले जेणेकरून भारत पुन्हा अशी चाचणी करू शकणार नाही. पण भारतीय शास्त्रज्ञ जिद्दी होते. 25 वर्ष उलटली आणि पंतप्रधान आले अटल बिहारी वाजपेयी. आता भारताला फक्त चाचणी नाही तर अणुबॉम्ब डागण्याची पूर्ण क्षमता सिद्ध करण्याची होती. पण अमेरिका सॅटेलाईटवरून 24 तास नजर ठेवून होती. इथे एंट्री झाली आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचे. सॅटेलाईटला चकवा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमकडे चक्क लष्करी गणवेश घातले. कोणाला वाटलंच नाही की ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी रात्रीच्या अंधारात काम केलं आणि पहाटे व्हायच्या आत सगळी यंत्रणा वाळूखाली लपवून ठेवली. अमेरिकेची कोट्यावधीची सॅटेलाईट सिस्टीम या भारतीय जुगाळासमोर फेल झाली. आणि मग 11 मे 1998ला पुन्हा एकदा पोखरणची जमीन हादरली. एकामागून एक 5 यशस्वी चाचण्या झाल्या आणि भारत अधिकृतपणे अण्वस्त्र सज्ज देश बनला. आपल्याला कोणी डिवचत नाही, त्यामागे या चाचण्यांची ताकद आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताचं हे शक्ती प्रदर्शन गरजेचं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे.